नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये माझी तिसरी फवारणी कोणती आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला औषधं देखील लाईव्ह दाखवणार आहे। कारण की मी जे वापरतोय तेच मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो। भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना वाटतं की मला रिझल्ट मिळाला नाही, पण रिझल्ट न मिळण्याचे देखील काही कारण असतात। आपण वापरतो कोणता पंप, आपण कशा पद्धतीने फवारणी केली त्याला देखील खूप महत्त्व आहे। आपण घटक घेताना कोणते कोणते कॉम्बिनेशन घेतले। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी माझ्या कापूस पिकामध्ये पहिली फवारणी उलाला केली होती, फक्त दुसरी फवारणी देखील आपण फक्त उलाला केली आणि आता या आमोशेच्या अवस्थेमध्ये आपण आपली तिसरी फवारणी येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये करणार आहोत। पण आपल्या कापूस पिकामध्ये आणखी फुलधारणा सुरू झालेली नाही। छोटे छोटे पाते जरी निघत असले पण त्यामध्ये आणखीन फुलाचं रूपांतर झालेलं नाही। त्यामुळे आपल्याला या आमोशामध्ये आपल्याला बोंड अळीसाठी किंवा गुलाबी अळीसाठी आपल्याला कुठलंही अळीनाशक घेण्याची गरज नाही। कारण जेव्हा आपल्या कापूस पिकामध्ये पात्याचं रूपांतर फुलात होत असतं, त्या फुलामध्ये गुलाबी बोंडाळीचे पतंग अंडी घालत असतात आमोशाच्या काळोख्या रात्री। तर आपल्याला ती अवस्था माझ्या कापूस पिकाची तर नाही। तुम्हाला दिसत असेल आता हा जो प्लॉट आहे हा माझा प्लॉट आहे, जास्त काही वाढ नाही, पण मी वाढ व्हावी जास्त म्हणून कुठलंही विद्राव्य खत किंवा टॉनिक यामध्ये वापरणार नाही। कारण की जी काय वाढ आहे, फळफांद्या चांगल्या आहेत आणि मला फळफांद्या चांगल्या पाहिजे, त्यामुळे मला वाढ किती आहे याच्याशी घेणं नाही। आपल्या कापूस पिकाची 2 फुटापर्यंत वाढ आहे आणि आपल्या कापूस पिकाला जर 3 ते 4च फळफांद्या असेल तर त्याला काही अर्थ नाही। त्यामुळे वाढीकडे लक्ष न देता अगोदर वाढ जास्त करावी यासाठी प्रयत्न करतो, नंतर आपण वाढ थांबावी याच्यासाठी प्रयत्न करतो। चमत्कार, लिओसिन यासारखे औषध आपण त्यामध्ये फवारतो, कारण की आपल्याला वाटतं आता खूप वाढ झाली। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे वाढीकडे जास्त लक्ष न देता आपण आपल्या कापूस प्लॉटचं नियोजन करत आहे। ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगत आहे। आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी काय काय वापरतोय तुम्हाला मी दाखवतो। आता माझ्याकडे हे औषध आहे, तुम्ही बघू शकता कोणतं आहे, डॉमिनंट, ज्यामध्ये की डिनॅटोफिरॉन 20% घटक आहे। याचा वापर करताना मी प्रतिपंपासाठी 8 ग्रॅम याप्रमाणे करणार आहे, कारण हिरवा तुडतुडा खूप जास्त प्रमाणात आता कापूस पिकामध्ये दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी डायनॅटोफिरॉन वापरलं पण त्यांना रिझल्ट मिळाला नाही, त्याला देखील काही कारण आहेत। आपण उलाला 8 ग्रॅम प्लस डायनॅटोफिरॉन 8 ग्रॅम सांगितलं होतं। आता जास्त करून प्रमाण हिरवा तुडतुडा असू द्या किंवा मावा असू द्या, पानाच्या खालच्या बाजूने असते आणि डायनॅटोफिरॉन मध्ये आपल्याला स्टमक ऍक्शन आणि नॉकडाऊन ऍक्शन बघायला मिळते। शेतकरी मित्रांनो, हे सिस्टमिक पद्धतीने कार्य जरी करत असलं पण याचा खासियत ही आहे की हे नॉकडाऊन ऍक्शन याचा अतिशय जबरदस्त रिझल्ट देत असतो। म्हणजे कीटक हिरवा तुडतुडा याच्या संपर्कात येतात आपल्याला 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यावर नियंत्रण झालेला बघायला मिळतं आणि तो हिरवा तुडतुडा मेलेला बघायला मिळत असतो। शेतकरी मित्रांनो, त्याच्यासाठी करायचं काय, आपण डायनॅटोफिरॉन वापरताना आपल्याला या फवारणीमध्ये पेट्रोल पंपाचा वापर करायचा आहे, ना की बॅटरी पंपाचा। जर तुम्ही बॅटरी पंपाचाच वापर करणार असाल तर तुम्हाला स्प्रे पानाच्या खालच्या बाजूने लागेल याची काळजी घेणं गरजेचे आहे। आता शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकामध्ये खूप जास्त प्रमाणात हिरवा तुडतुडा आहे आणि मावा देखील आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला डायनॅटोफिरॉन सोबत आपल्याला हे जे टोल्फेन पायराइड घटक असणारे कीटकनाशक आहे याचा वापर आपल्याला 25 ml प्रतिपंपासाठी करायचा आहे। जर तुमच्या कापूस पिकामध्ये कमी प्रमाणात हिरवा तुडतुडा आहे आणि कमी प्रमाणात मावा असेल तर फक्त टोल्फेन पायराइड घटक असणारं टमराज किंवा आता हे टेल स्मिथ आहे, दुसरं कोणत्याही कंपनीचं तुम्हाला टोल्फेन पायराइड मिळालं तर त्याचा वापर तुम्हाला 25 ते 30 ml करायचा आहे। कमी प्रमाणात मावा तुडतुडा असेल तर फक्त याचा वापर जरी केला तरी रिझल्ट मिळेल, पण जास्त प्रमाणात हिरवा तुडतुडा असेल तर मग मात्र तुम्हाला कॉम्बिनेशन घ्यावं लागेल, टोल्फेन पायराइड प्लस डॉमिनंट, किंवा तुम्ही उलाला प्लस डॉमिनंट देखील घेऊ शकता। आणि शक्यतो फवारा खालच्या साईडने लागेल पानाच्या याची काळजी घ्या। याच्यासोबत आपण काय घेतोय तर आपण याच्यासोबत कुठलंही टॉनिक वगैरे घेत नाही, फक्त आपण याच्यासोबत एक बुरशीनाशक घेतोय। बुरशीनाशकाचा वापर करताना आपण 30 ग्रॅम प्रतिपंपासाठी करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी हे 3 घटक घेतोय, एक टोल्फेन पायराइड, एक त्याच्यासोबत साप पावडर आणि त्याच्यासोबत डॉमिनंट, या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण हा तिसरा स्प्रे माझ्या कापूस पिकामध्ये मी करणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता पुढे चालून जेव्हा कापूस पिकाची वाढ आपल्या चांगली होईल, आपलं कापूस पीक आज रोजी जर विचार केला तर 24 तारखेची लागवड आहे, त्याच्यानंतर आज रोजी 10 तारीख आहे, 9 तारीख आहे, तर 9 तारखेपर्यंत आपल्या कापूस पिकाला आज रोजी 24 आणि हे 9 आणि ते 6 म्हणजे 15 दिवस लगभग, म्हणजे 1.5 महिना झालेला आहे। म्हणजे 45 दिवस आपल्या कापूस पिकाला झालेत। पण आता आपल्या कापूस पिकाची जी याच्या नंतरची फवारणी होणार आहे
ती आपल्या कापूस पिकाची होणार आहे लगभग 60 दिवसाला. तर त्या फवारणीमध्ये आपल्याला जबरदस्त कीटकनाशक घेणं गरजेचे आहे, कारण इथून पुढे आता थ्रिप्सचा प्रकोप खूप वाढणार आहे. ज्या शेतकऱ्याचा कापूस 60 दिवसाचा आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांनी बायो 303, पोलीस किंवा चमक किंवा रॉनफेन याचा वापर तुम्ही करू शकता. शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये कोणते घटक घ्यायचे, काय घ्यायचे, आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, काही प्रश्न असतील तर कमेंट करा, शेअर करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.